सुन रहे हैं 90.4 मैंगो FM। नमस्कार कोल्हापूर, 90.4 मैंगो FM तुम्ही ट्यून केलेला आहे आणि तुम्हाला माहितीच आहे आज आहे 6 जानेवारी। आजचा दिवस हा पत्रकार दिन म्हणून आपण साजरा करतो आणि याच अनुषंगानं आज आपण बऱ्याच मान्यवरांशी गप्पा मारत आहोत। सकाळपासून बरेच इंटरव्ह्यूज तुम्ही ऐकलेले असतील आणि आता कोणाशी बोलणार आहोत किंवा कोणती माहिती घेणार आहोत याबद्दल तुमची जी उत्सुकता आहे ती जास्त न ताणून धरता लगेचच विषयाकडे वळूया। आत्ता आपल्याबरोबर आपल्या स्टुडिओमध्ये आहेत जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ सर। सर 90.4 मँगो FMच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। धन्यवाद। सर्वप्रथम मी मँगो FMचा आभार मानेन की आजचा हा पत्रकार दिन तुमच्या माध्यमातून मी सर्वांशी बोलतोय आणि पत्रकारांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा पत्रकार दिनाच्या। आपण जे काम करत आहात म्हणजे समाज प्रबोधन किंवा एकंदरीतच समाजामध्ये जे काय बदल घडवत असतो त्याच्यात माध्यमांचं किती मोठं स्थान आहे आणि या सगळ्या प्रक्रियेत तुम्ही दिनरात मेहनत घेता आणि पत्रकारितेत आपलं जे काय म्हणणं आहे किंवा जो काय आपल्याला बदल आवश्यक आहे त्यासाठी धडपडत असता। तर या सर्व प्रक्रियेला मनापासून मी शुभेच्छा देतो पत्रकार दिनाबद्दल। आणि मॅडम तुम्हीही आजचा खरं चांगला विषय निवडला आहात की पत्रकार दिन साजरा करत असताना एक असं असतं की समाजामध्ये प्रत्येक म्हणजे आईसाठी दिवस असतो, वडिलांसाठी दिवस असतो किंवा अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्यासाठी आपण दिवस पाळतो। पण हे असं क्षेत्र आहे की याच्यामध्ये खूप सारी आज आव्हानं येऊन ठेपलेली आहेत। बऱ्याचशा बदल होतोय, बदलत्या काळानुसार बऱ्याच घडामोडी घडत आहेत। तर हा दिन एक चांगल्या प्रकारे साजरा करत असताना निश्चितच मला आनंद होतोय। थँक्यू सर। आणि आजचा जो विषय आहे माहिती आणि जनसंपर्क विभागाचं कार्य आणि पत्रकारांशी संबंधित अशा काही योजना आहेत त्यांची माहिती आज आपल्याला घ्यायची आहे। सर आजचा पहिला प्रश्न म्हणजे माहिती आणि जनसंपर्क विभागाचं कार्य जे पत्रकारांशी रिलेटेड आहे त्या संबंधित काय कार्य होतं? माहिती व जनसंपर्क महासंचालनालय असं स्वतंत्र महाराष्ट्र शासनाचं एक खातं आहे की जिथून शासनाच्या प्रचार प्रसिद्धीचं काम केलं जातं, जाहिरात वितरणाचं काम केलं जातं किंवा शासनातील घडामोडी अपडेट्स हे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करणारी किंवा त्यांच्या मदतीनं संदेशांचं प्रसारण करणारी ही एक यंत्रणा आहे। आता हा राज्यस्तरावरचा विषय झाला। विभाग स्तरावरती संचालक कार्यालय आहेत, उपसंचालक कार्यालय आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा माहिती कार्यालय आहेत की जिथं प्रत्यक्ष गाव स्तरापर्यंत विविध योजनांचं किंवा माहितीचं प्रसारण केलं जातं आणि जाहिरातींचं वितरणही केलं जातं। तर याच्यामध्ये कुठल्याही शासकीय योजना देत असताना पत्रकारांसाठीच्या फक्त आपण याबाबत बोलू की जिल्हा माहिती कार्यालय ही पहिली पायरी आहे की तिथं तुम्हाला अर्ज सादर करावे लागतात। उपसंचालक कार्यालयात ते अर्ज पुन्हा जातात, तिथली समिती त्याच्यावर प्रक्रिया करते आणि राज्यस्तरावर जाऊन त्याला अंतिम मंजुरी मिळत असते आणि यातून पत्रकारांसाठी विविध योजना लागू होतात किंवा त्यांच्यासाठी ती प्रक्रिया सुरू होत असते। एकूणच माहिती व जनसंपर्क विभाग हा शासन, जनता आणि विविध माध्यमं या तिघांमधील एक महत्त्वाचा दुवा आहे असं मला वाटतं। तर सर पत्रकार दिनानिमित्त तुम्ही काय संदेश द्याल? पत्रकार दिनाचा संदेश द्यायचं म्हटलं तर खरं आपण आद्य पत्रकार म्हणजे बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिवस आणि त्याच दिनी त्यांनी मराठीतील पहिलं दैनिक दर्पण सुरू केलं। म्हणजे अतिशय तो 1832चा कालखंड 1832 ते 40 पर्यंत हे वर्तमानपत्र चाललं। मराठीतलं पहिलं होतं खरं। त्या इंग्रजांच्या सत्तेच्या काळामध्ये खूप आव्हानं होती। आम्ही सगळ्यांनी इतिहासात पाहिलेत किंवा बऱ्याच पाठ्यपुस्तकात पाहिले की त्यावेळची परिस्थिती काय होती। अशा परिस्थितीमध्ये मराठी वृत्तपत्र सुरू करून लोकांना समाज प्रबोधन करणं हे बाळशास्त्री जांभेकरांचं त्यावेळेसचं उद्दिष्ट होतं आणि एवढ्यावरच थांबले नाहीत तर ते मराठी वर्तमानपत्रातून त्यांनी एक विशेष इंग्रजी कॉलम सुरू केला। म्हणजे कसं म्हणतो की मराठी माणसांना समाज प्रबोधन करणं त्याचबरोबर इंग्रजांना त्यांच्या चुका लक्षात आणून देण्यासाठी इंग्रजी कॉलममधून त्यांनी त्याच्यात लिहिलं। हे अतिशय असं वेगळं त्या काळी, ज्या काळी म्हणजे रेल्वे गाडी आपण म्हणतो ना जसं रुळावर येते, तर त्या परिस्थितीचा आणि आजच्या परिस्थितीचा मला थोडासा फरक नाही वाटत आहे। कारण त्यावेळेसची जी आव्हानं होती तशाच पद्धतीची पण वेगळी आधुनिक डिजिटल आव्हानं आज
समोर आहेत. तर पत्रकारांनी मला निश्चित असं सांगावंसं वाटतंय की आजच्या ह्या बदलत्या पत्रकारितेच्या माध्यमात आपण चांगल्या पद्धतीनं जावं आणि आपल्याला ह्या पत्रकार दिनानिमित्त मी यासाठी शुभेच्छा देतो. आज हा जो पत्रकार दिन आहे तो आपण सेलिब्रेट करतोय, साजरा करतोय, पण आजच्या पत्रकारांसमोर अनेक आव्हानं आहेत आणि ती कोणती आहेत आणि त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? पत्रकार म्हटलं तर आव्हानं आहेतच, असणारच आहेत. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करताना आपल्याला अनेक घडामोडी लिहावे लागतात, सांगावे लागतात, त्या मांडाव्या लागतात, तेव्हा कुठे बदल होतात. हे करत असताना बऱ्याच आता राज्यघटनेनं किंवा शासनाने कायदे केलेत, एक समाजातला एक आपण घटक म्हणून बरीचशी मूल्य असतात. ते सर्व मूल्य आपल्याला जपून, नीतिमूल्य जपून पुढं पत्रकारिता करायची असते. आणि कसं होतं की काय करावे, काय करू नये, किंवा काय छापावे, काय नाही छापावं, किंवा काय दाखवावं किंवा काय दाखवू नये, ह्याचे एक मूल्य आहेत. एक समाज प्रक्रियेमध्ये बरं आणि वाईट याची तुलना पत्रकार किंवा त्या संस्थेला किंवा त्या समूहाला याची चांगली जाण असते. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये कोणती गोष्ट पॉझिटिव्ह, कोणती निगेटिव्ह, किंवा कोणती सकारात्मक, कोणती नकारात्मक, हे ठरवत असताना आजच्या काळामध्ये खूप प्रचंड व्यत्यय येतोय. याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. याच्यामध्ये व्यावसायिकता आहे, किंवा एक पत्रकार म्हणून आज तुम्हाला उभं राहायचं असेल तर तुम्हाला काहीतरी, त्याला मिर्च मसाला म्हणूया आजच्या भाषेत, ब्रेकिंग न्यूजचा एक भाग आहे. या सगळ्या बाबीमध्ये कुठंतरी नीतिमूल्य विसरण्याची, चुकण्याची शक्यता असते. तर हे सर्वात मोठं आव्हान आहे. याच्यामध्ये अजून एक सांगायचं म्हटलं तर स्पर्धा. आजच्या व्यावसायिक किंवा आधुनिक युगामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे माध्यमांमध्ये. इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा डिजिटल मीडिया असेल किंवा प्रिंट मीडिया असेल, रेडिओ असतील, स्थानिक रेडिओंची वाढती संख्या असेल. याच्यामध्ये पुढे जाण्यासाठी किंवा नंबर 1 वर राहण्यासाठी निश्चितच मोठ्या प्रमाणात धावपळ राहते. तर एक पत्रकार म्हणून तुम्हाला दररोज अगदी प्रत्येक घडीला काहीतरी नवीन द्यावं लागतं आणि लोकांपर्यंत पोहोचवावं लागतं. त्यातूनच कुठंतरी आपला तो पत्रकारिता व्यवसाय किंवा पत्रकार म्हणून आपलं नाव मोठं होत असतं किंवा ती संस्था मोठी होत असते. अजून एक सांगायचं म्हटलं तर डिजिटल. आज काय झालं की पूर्वी पेनाच्या मागची पत्रकारिता म्हटलं जायचं, पण आज पेनाची जागा गेलेली आहे आणि त्याच्याऐवजी आपलं बोट जे टचस्क्रीनला टेकलं जातं आणि तुम्ही आधुनिक जसं की मोबाईल असेल किंवा नोटपॅड असेल, कम्प्युटर असेल, अशा टचस्क्रीनला धरून कुठेतरी पत्रकारिता सुरू होते. म्हणजे प्रचंड प्रमाणात डिजिटल माध्यमांचा वापर आज पत्रकारितेत होतोय. माहितीचं मायाजाल हे तुमच्या समोर आहे, फक्त तुम्हाला ते गोळा करून एकत्रित बसवून त्यातून काहीतरी अर्थ काढून त्याची बातमी स्वरूपात मांडणी करून समाजासमोर मांडायची. तर डिजिटल युग सुद्धा एक खूप मोठं आव्हान आहे. व्यावसायिक स्पर्धेत मी मगाशीही बोललो की टिकण्याचं खूप मोठं आव्हान आहे. जे पत्रकारिता पूर्वी समाज प्रबोधनासाठी जी म्हणत होतो आपण, ती आता बदलली आहे. आता मोठ्या प्रमाणात कुठेतरी व्यावसायिकतेची जोड आली. कारण आज कसं झालंय की आज कोणीही कुठेही गेला, कुठल्याही क्षेत्रात काम केलं तर शेवटी आपण आपल्या कुटुंबासाठी, पोटा पाण्यासाठी काम करत असतो. तर याला कुठेतरी आर्थिक सुद्धा जोड आहे. म्हणून या व्यावसायिक युगामध्ये टिकणं सुद्धा आज पत्रकारांसमोर मोठं आव्हान आहे. आणि आजकाल बदलता प्रवाह आहे. कारण OTT प्लॅटफॉर्म आल्यापासून बऱ्याच प्रमाणात जो दर्शक आहे किंवा वाचक आहे तो डिजिटल मोबाईलवर वळलेला आपण पाहतो. त्यामुळे आज मोबाईलवर तुम्हाला ब्रेकिंग न्यूज असेल किंवा कोणतीही न्यूजपेपर, ई-पेपर असेल, तो क्षणार्धात द्यावा लागतो. तर त्या अनुषंगाने सुद्धा येत्या काळामध्ये माध्यम क्षेत्रामध्ये बदल करणं हे सर्वात मोठं आव्हान असणार आहे असं मला वाटतं. सर, व्यावसायिकता, डिजिटलायझेशन, स्पर्धा आणि बदलता जो हा प्रवाह आहे त्याचा निश्चितच कुठेतरी पत्रकाराच्या मानसिकतेवरती परिणाम होताना दिसून येतो. त्याबद्दल काय सांगाल? होय, जसं आपण आत्ताच बऱ्याच गोष्टी अनुभवल्या किंवा पाहिल्या असतील मागच्या काही काळामध्ये की पत्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणात अलीकडे पाहतोय की आपण नैराश्य असतं किंवा मानसिक स्वास्थ्य असतं, आरोग्यामध्ये बिघाड झालेली बघतो. कारण कामाचा प्रचंड ताण आहे या क्षेत्रामध्ये आणि वेळेचं कुठलंही असं लिमिट नाही आहे की तुम्हाला याच वेळी 10 ते 6 किंवा 10 ते 5च असं काम वगैरे नाही आहे. तुम्हाला 24 तास अपडेट राहावं लागतं, 24 तास वर्किंग मोडमध्ये राहावं लागतं. आणि याच्यात कसं होतं की इतर व्यवसाय किंवा कुठल्याही इतर क्षेत्रामध्ये तुम्ही टाईम टू टाईम करता, घरी वेळ देऊ शकता किंवा आपल्या वैयक्तिक छंद जोपासू शकता. पण आजच्या धावपळीच्या युगातील माध्यम क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणात ताणतणावाखाली पत्रकार किंवा सगळेच त्या समूहात काम करणारे असतात. कारण त्याशिवाय पर्याय नाही. कारण प्रचंड मोठं आपण म्हटलं की हे जग माहितीचं आदान प्रदान करणारं मायाजाल आहे.
याच्यातून तुम्हाला कुठून तरी चांगली बातमी किंवा समाज प्रबोधन करणारी किंवा समाजासाठी उपयोगी बातमी शोधून काढून त्याच्यावर काम करायचं असतं. त्याच्यामध्ये आव्हानं म्हटलं तर राजकीय किंवा इतर क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात असतात. तुम्हाला प्रशासनाच्या चुका निदर्शनास आणून द्यायच्या असतात. त्याच्यात हे सगळ्या गडबड गोष्टी करत असताना किंवा काम करत असताना कुठंतरी आपल्या खाण्यापिण्यावर दुर्लक्ष होतं किंवा आपल्या कुटुंबावर दुर्लक्ष होतं आणि याच्यातून त्याच्यावर निश्चित त्याच्या मनावर स्वास्थ्यावर ताण येतो. आणि हे मला आव्हान आहे सगळ्यांना की पत्रकारांनी याचा कुठंतरी आपण वेळ किंवा काम आणि आपलं स्वास्थ्य आपलं कुटुंब याच्यासाठी वेळेचं नियोजन करून कुठंतरी काम करावं. कारण कसं होतं की शेवटी आपण खूप प्रचंड प्रमाणात ताण घेतला तर अनेक प्रकारचे व्याधी जडू शकतात आणि आपलं कुठंतरी कामावर आणि आपल्या कुटुंबावर पण लक्ष नसेल तर कुटुंबावर त्याचा परिणाम होतो, आपल्या मुलांवर होतो आणि निश्चित त्याचा पुन्हा उलट इम्पॅक्ट आपल्या कामावर होऊन कुठेतरी पत्रकारितेवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणून मला असं वाटतं की मानसिक स्वास्थ्य हा पत्रकारासाठी निश्चितच चांगला असलं पाहिजे. त्याच्यासाठी आज बऱ्याच मीडिया ग्रुपमध्ये सायकोलॉजिकल ट्रीटमेंट किंवा त्यांच्याकडे तसा सेल असतो किंवा त्या पद्धतीनं ते काम करतात. असंच छोट्या मोठ्या ह्याच्यात नसलं तरी त्यांनी बाहेरून कुठून तरी याबाबत मी सल्ला घ्यावा असं मला वाटतं. अगदी खरंय सर, मानसिक स्वास्थ्य हे पत्रकारांचं जपलंच पाहिजे. त्याचबरोबर आधी स्वीकृतीधारक पत्रकार तर एक्झॅक्टली त्याचा अर्थ काय आहे आणि ती ओळख कशी निर्माण करता येईल? होय, आज आपल्या महाराष्ट्र शासनाकडून माहिती जनसंपर्क विभाग याबाबतची कारवाई करतो आणि आधी स्वीकृती म्हणजे ॲक्रेडिटेशन धारक पत्रकार की ज्याला एक शासनाकडून ओळख दिली जाते, त्याला एक कार्ड दिलं जातं आणि त्यातून तो एक पत्रकार किंवा एक काय म्हणूया की ऑथेंटिक असं शब्द नाही पण एक त्याला दिलेला तो दर्जा आहे की हा आधी स्वीकृतीधारक पत्रकार आहे. आणि याची प्रोसिजर आहे, तो पत्रकार असावा, तो इतर कुठलाही व्यवसाय करणारा नसावा. एक अर्ज विहित नमुन्यात जिल्हा माहिती कार्यालय किंवा उपसंचालक किंवा मुंबईच्या माहिती व जनसंपर्क विभागात तो अर्ज दाखल करायचा आहे आणि त्याच्यासाठी काही आवश्यक डॉक्युमेंट असतात ते दिली की ती प्रक्रिया सुरू होते. मात्र आज एक सांगावं असं मला वाटतं की आधी स्वीकृतीधारक पत्रकार म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी सर्व माध्यमातील पत्रकार नेहमीच उत्सुक असतात, पण थोडंसं बारकाईनं पाहिलं तर त्याच्यासाठीच्या प्रोसिजर वगैरे सगळ्या अभ्यासणंही गरजेचं आहे. कारण शासनाकडून अशा पद्धतीचा दर्जा कुणालाही दिला जात नाही. तो एक पत्रकार असावा, त्याच्याकडे पत्रकारितेचा 3 वर्षाचा अनुभव असावा आणि तो स्वतंत्र व्यवसाय पत्रकारिता करणारा असावा. श्रमिक पत्रकार असला तरी चालेल आणि ज्येष्ठ पत्रकार, वरिष्ठ पत्रकार, संपादक अशा पद्धतीने वेगवेगळ्या वृत्तपत्र समूहातील पत्रकारांना, व्यक्तींना हे कार्ड दिलं जातं. तर याच्याबाबत डॉक्युमेंट्स फार काही नाही आहेत. 3 वर्षाचा अनुभवाचा एक दाखला आहे, 12वी उत्तीर्ण तो असावा, त्याचे डॉक्युमेंट्स आहेत. पूर्णवेळ पत्रकार असल्याबाबतचं त्यांच्या समूहाचं पत्र किंवा संपादकांची शिफारस लागते. आणि याचं वाटपच मुळात कसं आहे बघा की मुळात वर्तमानपत्राचं पाहू अगोदर की वर्तमानपत्रामध्ये अ, ब, क असा 3 प्रकार असतात त्यांच्या खपानुसार. तर अ साठी कोटा ठरलेला आहे, ब साठी कोटा ठरलेला आहे आणि क साठी ठरलेला आहे. संपादकांना याच्यामध्ये आधी स्वीकृतीधारक म्हणून कार्ड दिलं जातं आणि पत्रकारांना सुद्धा कोट्यानुसार दिलं जातं. म्हणजे तुमचं खप किती हजार आहे किंवा किती संख्या आहे त्याच्यानुसार तो कोटा शासन निश्चित करत असतं. दुसरं असं की तालुका स्तरावरतीही तालुका लोक म्हणजे पत्रकारांना, तिथल्या प्रतिनिधींना आधी स्वीकृतीधारक पत्रकार म्हणून कार्ड दिलं जातं. मात्र त्याची अट अशी आहे की तो त्या तालुक्यातील रहिवासी असावा. म्हणजे ही संख्या प्रचंड मोठी आहे, आपल्याकडे तशी मागणी येतात पण कुठेतरी त्याच्यामध्ये काय म्हणूया की कागदपत्रांची पूर्तता न केल्याने काहींना ते मंजूर नाही होत. तर या पद्धतीनं थोडा शासन निर्णयाचा अभ्यास केल्यास किंवा जिल्हा माहिती कार्यालयात त्याची माहिती घेतल्यास पत्रकारांना याचा फायदा मिळेल. फक्त हे कार्ड घेऊन हे नाही राहत आहे, शासनाकडून त्याच्यासाठी सुविधाही मोठ्या प्रमाणात आहेत. ते मला सांगाव्याशा वाटतात की आधी स्वीकृतीधारक पत्रकार जर तो झाला तर त्याला मुळात सर्व STचा प्रवास मोफत आहे वर्षभर आणि या कार्डचं रिन्युएशन होतं. तुम्हाला बस सुरू झाली आहे, शिवशाही म्हणून AC बस आहे, अगदी त्यासुद्धा बसला तुम्हाला मोफत प्रवास आहे. शिवाय ते ओळखपत्र असेल तर तुम्हाला शासकीय कार्यालयात ये जा करण्यासाठी किंवा मंत्रालयात म्हणा किंवा त्याचा चांगला उपयोग, जिथं तुम्हाला जायचं आहे काही माहिती घ्यायची किंवा भेटायची वरिष्ठांना, तर त्या कार्डचा उपयोग करून तुम्हाला सहज प्रवेश घेता येतो. ST प्रवासासोबतच अजून यामध्ये वैद्यकीय सेवासुद्धा विनामूल्य अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना मिळतात. शासकीय दवाखान्यामध्ये अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना सर्वच रोगांवरील किंवा आजारांवरील उपचार प्रक्रिया मोफत दिली जाते. याचबरोबर शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी आहे,
याच्यामधून या अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना वेगवेगळ्या आजारांवरील उपचार यासाठी सुद्धा आर्थिक सहाय्य दिलं जातं. उदाहरणार्थ हार्ट अटॅक असेल किंवा किडनीचा काही आजार असेल, रक्ताचा कर्करोग असेल, असे अनेक 22 प्रकारचे आजार आहेत, त्याच्यावर मदत केली जाते. आणि दुर्दैवाने काही पत्रकारांचं अपघातात निधन झालं किंवा अपंगत्व आलं तर त्याच्यासाठी सुद्धा या अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना त्या योजनेतून आर्थिक सहकार्य दिलं जातं. सर, आत्ताच बोलताना तुम्ही सांगितलात की शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी आहे. जर डिटेल माहिती मिळाली तर त्याचा नक्कीच फायदा होईल. निश्चितच शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी हे शासनाकडून 2009 साली सुरू झालेली एक कन्सेप्ट आहे. याच्यामध्ये काही निधी शासनाकडून या ट्रस्टला राखीव ठेवला आहे. त्याच्या व्याजातून पत्रकारांसाठीच्या अनेक या प्रकारची योजना सुरू केली. त्यातीलच हा एक कल्याण निधी आहे की जो मी आत्ता सांगितलं की शासकीय रुग्णालयातून विनाशुल्क मदत आहे, सवलत आहे. मयत झाले पत्रकार काही दुर्दैवी घटनेतून तर त्यांच्यासाठी आर्थिक मदत आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये हृदयरोग शस्त्रक्रिया असेल, किडनी, रक्ताचा कर्करोग, निधन झाल्यास, अपंगत्व आल्यास, हार्ट अटॅक आल्यास, ब्रेन स्ट्रोक बाबत या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांना मदत दिली जायची. पूर्वी ही 10,000, 20,000 किंवा 50,000 होती, पण आता त्याच्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे. अगदी 50,000, 1,00,000 अशा पद्धतीचे याच्यामध्ये आर्थिक सहाय्य दिले जातं. म्हणजे मुळात कसं आहे, ही योजना पत्रकारांसाठी पूर्वीपासून होती, पण अलीकडच्या काळामध्ये असं केलंय की या योजनेचा लाभ त्या पत्रकाराच्या पत्नीलाही दिला जातोय आणि त्या पत्रकार पालकाच्यावर अवलंबून असणाऱ्या मुलांनाही अलीकडे याचा फायदा दिला जातो. ही विशेष करून बाब आहे. म्हणजे आता पत्रकाराबरोबर त्याचे कुटुंबही या योजनेखाली आणले आणि याबाबत त्यांना विविध आजार किंवा रुग्णालयातून विनाशुल्क लाभ दिला जातो, आर्थिक सहाय्य दिले जातं. यामध्ये सर्वात महत्त्वाचा असा आहे की ही योजना शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी योजना आहे किंवा याच्यातील सर्व लाभ घेण्यासाठी तो पत्रकार हा अधिस्वीकृतीधारकच पत्रकार असायला हवा. याचबरोबर सर, आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान निधीबद्दल सुद्धा आम्हाला माहिती हवी आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना ही सुद्धा पहिल्या योजनेच्या ट्रस्टकडूनच त्या निधीद्वारे चालवली जाते. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं सुरुवातीलाच मी सांगू इच्छितो की ही योजना मुळातच बऱ्याच माध्यमामध्ये की एक पेन्शन योजना, एक निवृत्त वेतनासारखी योजना या पद्धतीनं लोकांना माहीत आहे किंवा पत्रकारांना माहीत आहे. तर मला याच्यावर प्रकर्षानं सांगायचं आहे की ही पेन्शन योजना नाही आहे. दरमहा निधी या योजनेतून दिला जातो, मात्र ही एक सन्मान निधी योजना आहे की एक अर्थसहाय्य योजना आहे की उतरत्या काळात किंवा पत्रकारिता इतक्या वर्ष केल्यानंतर तुम्हाला पुढे जाऊन कुठेतरी सन्मानानं जगता यावं त्याच्यासाठी दिलं जाणारं अर्थसहाय्य असणारी ही योजना आहे. याच्यामध्ये दरमहा आज रोजीला ज्यांना मंजूर आहे त्यांना दरमहा 11,000 रुपये अर्थसहाय्य दिले जातं. आता याच्या अटी आणि शर्ती पाहिजे असतील तर सरळ शासनाकडून मार्गदर्शक सूचना, अटी शर्ती शासन निर्णयात दिलेल्या आहेत. यामध्ये तुमची किमान 30 वर्ष पत्रकारिता होणं अपेक्षित आहे किंवा झालेली असावी आणि तुमचं आज रोजी वय 60 वर्ष पूर्ण असावं. म्हणजे एक निवृत्तीनंतरचा कालखंडामध्ये दिली जाणारी ही एक योजना आहे, अर्थसहाय्य आहे. आता निवृत्ती वेतन समजा तुम्हाला लागू असेल किंवा तुम्हाला ज्या व्यवसायात तुम्ही काम करत होता, ज्या समूहात काम करत होता तिथून तुम्ही पेन्शन घेत असाल तर मात्र ही योजना तुम्हाला लागू होत नाही किंवा हे अर्थसहाय्य तुम्हाला देता येणार नाही. याच्यातली ही प्रमुख अट आहे. आता फक्त पत्रकारितेवर कसं होतं की आज माध्यमात काम करणारी अनेक मंडळी अशी आहेत की पत्रकारिता करतात आणि त्याचबरोबर इतरही व्यवसाय असतो. तर अशा वेळी या योजनेत तसे पत्रकार समाविष्ट होत नाहीत. पूर्णवेळ पत्रकारितेवर त्यांनी 30 वर्ष पूर्ण केलेली असावीत, ही पण अट याच्यात आहे. तो आयकर भरणारा नसावा. म्हणजे हे मुळातच योजना अर्थसहाय्य करणारी आहे. उतरत्या काळात आयकर भरणारा असावा म्हणजे तो त्याच्याकडे तो चांगल्या पद्धतीनं त्याचं जीवन जगू शकतोय अशा पद्धतीचं आर्थिक त्याच्याकडे स्टॅबिलिटी असते. ही योजना गरजूंना आहे किंवा अर्थसहाय्य देताना त्या पत्रकाराला एक मदत म्हणून दिली जाते. तर आयकर भरणार नसावा ही एक अट याच्यामध्ये महत्त्वाची आहे. आता याच्यामध्ये अर्ज कसा करावा किंवा काय पद्धत आहे याच्यामध्ये, तर अर्ज, जन्मतारखेचा पुरावा, शिक्षण याबाबतची नॉर्मल डॉक्युमेंट्स प्रत्येक योजनेसारखी यातही आहेत. आधार कार्ड आहे, पॅन कार्ड, बँक तपशील ज्या पुढच्या प्रोसिजरसाठी लागतात. याच्यातले सगळ्यात 2 अडचणीचे विषय आहेत की आजही त्याच्यावर बऱ्यापैकी चर्चा केली जाते की याच्यात सूट द्या. तो म्हणजे तुमच्या अनुभवाचा पुरावा आहे, आदेश जे आहेत की नियुक्ती आदेश असतील आणि वेतन किंवा मानधनाचा पुरावा.
व पत्रकारांना एक विनंती आहे सर्वांना की आपण 30 वर्षाचा कालखंडचा पत्रकारितेचा विचार करतोय. तुम्हाला एक चांगल्या पद्धतीनं दरमहा आर्थिक सहाय्य मिळणार आहे. 11,000 आजच्या काळात सुद्धा कमी रक्कम नाही आहे. पण अनुभवाचे पुरावे जुन्या काळामध्ये बऱ्याच वृत्तपत्र समूह असतील किंवा इलेक्ट्रॉनिक चॅनल्स असतील तर याच्यात पूर्वी डॉक्युमेंट्स दिली जात नव्हती किंवा दिली तरी ती त्रोटक स्वरूपात असायची आणि ते पत्रकारांच्याकडून ठेवली जात नव्हती व्यवस्थित आणि आज ते मिळणं कठीण आहे. आणि हे सगळ्यात मोठं या योजनेतील आमच्याकडे हे आव्हान आहे की ते डॉक्युमेंट्स नसतील तर मंजुरी कशी द्यायची. शेवटी शासन कागद बघतं आणि आज ते प्रक्रिया किंवा ती योजना राबवत असताना पत्रकारांनाही कुठल्या चांगल्या बाजूनं ते अर्थसहाय्य मिळावे याच्यासाठी अपेक्षा सर्वांचीच असते. पण आपणाला कुठेतरी कागद सादर करावा लागेल. अनुभवाचे पुरावे 30 वर्षाचे सादर करावे लागतील. त्याचबरोबर वेतनाचे किंवा मानधनाचेही पुरावे, हे 2च पुरावे असतील तुमच्याकडे तर बाकीचे तर रेग्युलर पुरावे आहेत ते दिले की सहज कोणीही 60 वर्ष पूर्ण झालेला व 30 वर्ष पूर्ण वेळ पत्रकारिता केलेल्या पत्रकारांना या योजनेचा लाभ निश्चित मिळू शकतो. तर आज 6 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून आपण साजरा करतो आहे. त्यानिमित्त मीडियाशी रिलेटेड अशा अनेक मान्यवरांची आपण नुसत्याच गप्पा मारल्या नाहीयेत, तर पत्रकारांना जी माहिती गरजेची आहे ती ही माहिती आज आपण मिळवली आहे आणि ही माहिती आपल्याला दिली आहे जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ सरांनी. आणि आज सर तुम्ही इथे आलात 90.4 मँगो FM वरती पत्रकारांशी रिलेटेड अशा ज्या काही योजना आहेत त्यांची अगदी डिटेलमध्ये माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद. तुमच्या सर्वांचेही धन्यवाद आणि पुन्हा एकदा पत्रकार दिनाच्या सर्व माध्यमातील पत्रकारांना शुभेच्छा. तर कोल्हापूरकर कुठेही जाऊ नका, आणखीन बरेचसे इंटरव्ह्यूज आपल्याला ऐकायचे आहेत, बरीचशी माहिती आपल्याला घ्यायची आहे. ऐकत रहा 90.4 मँगो FM.